लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जो समर में हो गए अमर, मैं उनकी याद में गा रही हूँ आज श्रद्धा गीत. धन्यवाद में जो समर में हो गए अमर. जो समर में हो गए अमर, मैं उनकी याद में गा रही हूँ आज श्रद्धा गीत. धन्यवाद में जो समर में हो गए अमर. लौट कर न आएंगे विजय दिलाने वाले वे. लौट कर न आएंगे विजय दिलाने वाले वे. मेरी गीत अंजलि में उनके लिए नयन नीर संग फूल पान के रंग है निशान के. शूरवीर आन के जो समर हो गए अमर. विजय के फूल खिल रहे हैं, फूल अध खिले झरे. विजय के फूल खिल रहे हैं, फूल अध खिले झरे. उनके खून से हमारे खेत बाग बन हरे. ध्रुव है क्रांति दान के, सूर्य नव विहान के. शूर वीर आन के जो समर में हो गए अमर. वो गए कि रह सके स्वतंत्रता स्वदेश की. वो गए कि रह सके स्वतंत्रता स्वदेश की. विश्व भर में मान्यता हो मुक्ति के संदेश की. प्राण देश प्राण के मूर्ति स्वाभिमान के. शूरवीर आन के जो समर में हो गए
समर में हो गए अमर, जो समर में हो गए अमर। परमेशाची इच्छा. परमेशाची इच्छा म्हणून या मातीशी नाळ जोडली. परमेशाची इच्छा म्हणून या मातीशी नाळ जोडली. तिच्यात रोवून दोर बांधले, झेप कितीही उंच घेतली. प्रेमाचा अभिषेक करून इमान द्यावे या मातीला. प्रेमाचा अभिषेक करून इमान द्यावे या मातीला. कार्याचे संकल्प करावे ही माती लावून कपाळा. दुबळ्यांसाठी ममत्व भरला या मातीचा स्पर्श असावा. दुबळ्यांसाठी ममत्व भरला या मातीचा स्पर्श असावा. कृतार्थतेच्या सोहळ्यासही या मातीचा सुगंध यावा. या मातीचे ध्येय ध्यासन स्वप्न स्मरून श्वास भरावा. या मातीचे ध्येय ध्यासन स्वप्न स्मरून श्वास भरावा. तिच्याच गौरवगानासाठी प्रतिभेलाही कंठ फुटावा. प्रतिभेलाही कंठ फुटावा. धन्यवाद. नमस्कार. कलाभिषेक परिवार या संस्थेतर्फे लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीचं निमित्त साधून गेले 15 दिवस राष्ट्रभक्तांची मांदियाळी हा एक कार्यक्रम वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सादर करण्यात आला. राष्ट्रभक्तांची मांदियाळी या शब्दातच त्याचं नाविन्य आणि त्याचा आवाका लपलेला आहे. वास्तविक पाहता आ सेतू हिमाचल पसरलेल्या या अवाढव्य देशामध्ये राष्ट्रभक्तीची कल्पना, एक राष्ट्रीयत्वाची कल्पना आणि या राष्ट्रासाठी आपल्याला लढलं पाहिजे, आपल्याला समर्पण भावानं त्याग केला पाहिजे, ही भावना कायमच जागृत राहिलेली आपल्याला दिसते. त्या कालखंडांमध्ये अनेक लोकोत्तर नेत्यांनी, धुरीणांनी या चळवळीचं नेतृत्व केलं. कलाभिषेक परिवारानं या बदलत्या परिस्थितीचा आढावा घेत आपल्या या 15 दिवसांच्या अभियानामध्ये ही सगळी मांदियाळी, या सगळ्या नेतृत्वाची ओळख वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे आपल्याला करून दिली. थेट द्वारकाधीश श्रीकृष्णापासून या देशातील राष्ट्रसंकल्पनेची मुहूर्तमेढ झाली असं मानायला हरकत नाही. कौरवांच्या अन्यायाविरोधात पांडवांच्या बाजूने उभं राहताना श्रीकृष्णानं आपल्या सबंध कार्याला भगवद्गीतेचं एक अलौकिक वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं. एका अर्थानं एका राष्ट्रीयत्वाची ती मांडणी होती. तोच धागा पकडून पुढे टिळकांनी गीतेतील कर्मयोगातून राष्ट्रभक्ती जागवली. ज्या ज्या महापुरुषांनी आपापल्या कार्यकाळामध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जनतेच्या मनामध्ये, तत्कालीन समाजाच्या मनामध्ये जागवली, त्या प्रत्येक नेत्याला, महापुरुषाला भारतातील अध्यात्माचा आधार घ्यावाच लागला. टिळकांनी श्रीकृष्णाची भगवद्गीता कर्मयोगाच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडली, तर गांधीजींनी रामराज्याची संकल्पना आपल्या पुढे मांडली. त्यामुळे भारतातील जनतेच्या मनामध्ये असलेली ही अध्यात्म प्रवणता कर्ममार्गाकडे वळवण्याचं काम त्या काळात त्या मंडळींनी केलं. मग तो चाणक्य असेल किंवा ते विवेकानंद असतील. महाभारतकालीन श्रीकृष्णाच्या अवतारानंतर पुढे जेव्हा भारतीय जनपदांची स्थापना झाली, तो चाणक्य आणि चंद्रगुप्ताचा काळ. राष्ट्र म्हणून उदयाला येत असणाऱ्या एका भावनेचा तो काळ. परकीय आक्रमणाविरुद्ध लढणारा चाणक्य कसा होता ते आपल्या पुढे या राष्ट्रभक्तांच्या मांदियाळीमध्ये आपण ऐकलं. श्रीकृष्णाचं चरित्र या ठिकाणी सादर करण्यात आलं, चाणक्याचं चरित्र सादर करण्यात आलं. काळ पुढे पुढे सरकला तसं संत महात्मांच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्वामी समर्थांनी
शिवाजी राजांना केलेला उपदेश शिवसमर्थ नाटकाच्या माध्यमातून आपण पाहिला. संत महात्म्यांचं योगदान या राष्ट्रीय उभारणीत कसं होतं तेही या मांदियाळीमध्ये कसे सहभागी होते हे आपण ऐकलं. 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये ज्या ज्या क्रांतिकारकांनी या चळवळीचं नेतृत्व केलं त्यांचा इतिहास आपण ऐकला. आणि पुढे विवेकानंद असतील किंवा अगदी आधुनिक काळाला आकार देणारे उद्योग महर्षी असतील, या सगळ्या बाबतीमध्ये त्या त्या काळाला आकार देणाऱ्या, समाजमन घडवणाऱ्या, राष्ट्रीय भावना प्रज्वलित करणाऱ्या सगळ्या नेत्यांचं, चळवळीतल्या सगळ्या पुढाऱ्यांचं कार्यकर्तृत्व आपण या 15 दिवसांमध्ये पाहिलं. याच अभियानाची आज सांगता होत आहे. या सर्व कलाकारांचं, या अभियानामध्ये भाग घेतलेल्या, आपली कला सादर केलेल्या, आपल्या अभ्यासातून काही विचार पुढे मांडलेल्या सर्व प्रतिनिधींचं, सर्व कलाभिषेक परिवारातील सदस्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिनंदन अशासाठी की वास्तविक पाहता देशभक्ती किंवा राष्ट्रभक्ती हा केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा एखाद्या नेत्याच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने दाखवण्याचा भाग नाही. देशभक्ती हा खरं पाहिलं तर रोज जगण्याचा विषय आहे. तो आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला पाहिजे, तर त्या राष्ट्रभक्तीला काही अर्थ असतो. स्वातंत्र्य जेव्हा मिळायचं होतं तेव्हा देशभक्तीची व्याख्या करणं सोपं होतं. अन्यायी असे ब्रिटिश राज्यकर्ते आपल्यावरती राज्य करीत होते. त्यामुळे रस्त्यावरती किंवा चौकामध्ये जाऊन, मैदानामध्ये जाऊन एखाद्या सभेमध्ये सहभागी होणं, एखाद्या अभियानामध्ये किंवा मिरवणुकीमध्ये जाऊन वंदे मातरम म्हणणं आणि प्रसंगी ब्रिटिशांच्या काठ्या पाठीवरती किंवा बंदुकीच्या गोळ्या छातीवरती झेलणं हे देशभक्तीचं लक्षण समजलं जायचं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशभक्तीचा संबंध हा त्यागाशी, समर्पणाशी, निधड्या छातीशी आणि संघर्षाशी होता. पण स्वातंत्र्यानंतर सगळे संदर्भ बदलले मित्रांनो. स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला, देशासाठी मरणाऱ्यांची नाही तर देशासाठी जगणाऱ्यांची गरज निर्माण झाली. आणि त्यातून देशभक्ती हा केवळ उत्सव म्हणून साजरा करण्याचा विषय न बनता आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये देशभक्ती जागवण्याचा विषय बनला. देशाला, देशासाठी जगणाऱ्यांची गरज निर्माण झाली आणि ही निर्माण झालेली गरज आपल्याला ओळखून, आपल्या आयुष्यामध्ये तसे बदल घडवून, आपल्या रोजच्या जीवनातून आपण हा परिचय घडवून दिला पाहिजे की होय, मी एक देशभक्त आहे आणि माझं वागणं, माझा व्यवहार, माझे विचार हे त्या देशभक्तीला अनुसरून आहेत. कायद्याचं पालन असेल, भ्रष्टाचार न करण्याची प्रतिज्ञा असेल, सन्मार्गानं वागण्याचं धोरण असेल, आपापल्या आजूबाजूला राहणाऱ्या सहकार्यांना, मित्रपरिवाराला मदत करण्याची वृत्ती असेल, या देशाला ज्या ज्या गोष्टी पुढे नेतील त्या गोष्टींमध्ये मनापासून सहभागी होण्याचा निर्धार असेल, या सगळ्या देशभक्ती जागवणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी म्हटलं तसं राष्ट्रभक्ती, देशभक्ती हा केवळ एखाद्या जयंती पुण्यतिथीचा विषय राहू नये असं कलाभिषेक परिवाराला वाटलं आणि त्यातून या अभियानाची संकल्पना आपल्या पुढे आली. या अभियानाला जे निमित्त होतं ते लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीचं. 1856 साली जन्म आणि 1920 साली मृत्यू. भारताच्या एका खडतर कालावधीमध्ये लोकमान्यांनी या समाजाचं नेतृत्व केलं. प्रथम भारतीय समाजाला असं वाटलं की राष्ट्रीय पातळीवरती आपल्याला एक नेतृत्व मिळालं आहे. पहिल्यांदा असा पुढारी काँग्रेसच्या माध्यमातून जनतेला माहिती झाला की ज्याची मोहिनी, ज्याचं आकर्षण हे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळीकडे होतं. अखिल भारतीय स्तरावरची प्रतिमा असलेला हा पहिला लोकोत्तर लोकमान्य होता. 64 वर्षांच्या आयुष्यामध्ये
लोकमान्यत्व मिळवणं ही मुळात सोपी गोष्ट नव्हती. ती केवळ प्रेमापोटी दिलेली पदवी नव्हती. त्यामागे बाल गंगाधर टिळक या व्यक्तीचे अपरिमित कष्ट आणि दूरदृष्टी यांचा मोठा भाग होता. हे जे लोकमान्य उपाधी त्यांना मिळाली, ही लोकमान्य उपाधी मिळण्यामागे मोठी कारण परंपरा आहे. टिळकांच्या आयुष्यातले असे खडतर प्रवासातले टप्पे पाहिल्यावरती लक्षात येतं की त्यांनी भारतीय समाज मनाची विचार करण्याची दिशाच बदलवून टाकली. काळ 1857 नंतरचं स्वातंत्र्य समर अपयशी झाल्यानंतरचा काळ आहे. या देशामध्ये ब्रिटिश येऊन स्थिरावले होते. ईस्ट इंडिया कंपनी मोडीत निघून सबंध भारतावरती एकछत्री अंमल ब्रिटिशांचा प्रस्थापित झाला होता. भारतामध्ये न्यायदानासाठी एक त्यांनी चौकट निर्माण केली होती. इंग्लंडच्या संसदेमध्ये होणारे कायदे भारताला तंतोतंत लागू होत होते. भारताचा कारभार हा व्हॉइसरॉय मार्फत चालवायचा अशा प्रकारची एक संरचना निर्माण झाली होती. प्रांतांमध्ये काही प्रमाणात विधायक अशा तरतुदी करून राज्य करण्याची एक चौकट भारतामध्ये ब्रिटिशांनी प्रस्थापित केली होती. एका अर्थानं ही ब्रिटिश राजवट आता कायमचीच या ठिकाणी राहणार अशा प्रकारची भावना जनमानसात असताना मुळात या ब्रिटिश राजवटीचं दांभिकपण सगळ्यांच्या पुढे मांडणं हे पहिलं मोठं काम टिळकांनी केलं. ही दांभिकता आहे. वरकरणी आपल्या हितासाठी ब्रिटिश राज्यकर्ते इथे आले असं दाखवण्याचा प्रयत्न जेव्हा नेमस्त सुधारकांकडून केला जात होता, तेव्हा त्याला शह देण्यासाठी टिळकांनी इंग्रज भारताची कशी लूट करता आहेत हे पहिल्यांदा आपल्या अर्थशास्त्रातल्या प्रावीण्यासकट दाखवून दिलं. केवळ लूट हा शब्द त्यांनी वापरला. भारतीय संपत्तीची, भारतीय ज्ञानाची, भारतीय कौशल्याची वारेमाप लूट इंग्रज करत आहेत. त्याच्यामुळे ब्रिटिशांचं राज्य हे कल्याणकारी राज्य आहे, हा दांभिकपणा आहे, हे प्रथम लोकमान्यांनी भारताला सांगितलं. या दांभिकपणाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी लोकांची मनोभूमिका तयार केली. 1857चं स्वातंत्र्य युद्ध संपून गेलेलं आणि त्यानंतर निराशेच्या गर्तेमध्ये सापडलेल्या समाजाला एक राष्ट्रीय भान आणून देण्याचं काम टिळकांचं होतं. टिळकांना मिळालेलं लोकमान्यत्व हे या पार्श्वभूमीवरती आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय होता या लोकमान्यत्वाचा अर्थ? बघा, गोष्ट अगदी साधी आहे. जेव्हा ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरोधात कोणी शब्द देखील काढायला तयार नव्हतं, ब्रिटिश राज्यकर्ते हे ईश्वराचा अंश आहे असं मांडण्याची समजूत जेव्हा समाजामध्ये जवळपास रूढ झाली होती, इंग्रजी शिकून आपापल्या पोटापाण्याच्या नोकऱ्या करून इंग्रजी राज्याचं गुणगान गात आयुष्य कंठावं अशा प्रकारची धारणा समाजामध्ये असताना 20 वर्षांचे दोन मित्र पुण्याच्या सुदूर असलेल्या एका डेक्कन कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेत असताना इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड करण्याचा निर्धार करतात. एक होता नेमस्त प्रवृत्तीचा गोपाळ गणेश आगरकर आणि दुसरा त्याचा सहकारी बाल गंगाधर टिळक. दोघांच्या कौटुंबिक परिस्थितीत भिन्नता होती. एक अत्यंत गरिबीतून शिक्षणासाठी आलेला, तर एक चांगल्या राहत्या पित्या घरातून शिक्षणासाठी पुण्यात आलेला. या दोघांच्या मैत्रीचं सूत जमलं. कायद्याची पदवी मिळवताना चर्चांना, वादविवादांना उधाण यायचं आणि तेव्हा या दोन मित्रांनी निर्धार केला की सरकारी नोकरी आपण आपल्या आयुष्यात चुकूनही करायची नाही.
सरकारी नोकरी केली तर बंधनं येतील आणि या बंधनांमुळे आपल्याला जनमताची जागृती करता येणार नाही. त्यामुळे इंग्रजी सत्ता हे वरदान नसून ही भारतीय समाजाची सर्वंकष लूट आहे, याविषयी या दोन मित्रांचं एकमत झालं. दोघेही विद्वान, वेगवेगळ्या विषयांमध्ये, भाषांमध्ये दोघांनाही पारंगतता होती. दोघांनाही आयुष्याची दिशा स्पष्ट झालेली होती. वयाच्या 24व्या वर्षी दोघांनी मिळून दोन गोष्टी सुरू केल्या. पाठोपाठ या दोन्ही गोष्टी सुरू झाल्या. आपली पदवीचं शिक्षण संपताच आगरकर आणि टिळक यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि केसरी मराठा वर्तमानपत्रांचा प्रारंभ केला. भूमिका काय होती की इंग्रज सरकार हे या देशाचं लूट करणारं सरकार आहे. परकीय सरकार जाऊन स्वकीय सरकारची स्थापना झाली पाहिजे आणि त्यासाठी दोन गोष्टी करायच्या. एक, वैयक्तिक जीवनात सरकारी नोकरी करायची नाही आणि दुसरी, सार्वजनिक जीवनात राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करायचा, राष्ट्रीय विचारांचा प्रसार करायचा. राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार इंग्रजी शाळांमधनं होणं शक्य नाही आणि त्यामुळे राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या शाळा आणि महाविद्यालये सुरू करायची आणि इंग्रजांच्या मदतीकडे डोळे लावून बसणाऱ्या देशी वर्तमानपत्रातनं राष्ट्रीय विचारांचा प्रसार होणं शक्य नाही. त्यामुळं आपल्या मालकीची वर्तमानपत्र सुरू करायची. राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार, राष्ट्रीय विचारांचा प्रसार. हेतू नक्की झाला, पार्श्वभूमी नक्कीच माहिती होती आणि वयाच्या 20व्या वर्षी ही दोघही मित्र पुण्यामध्ये सक्रिय होतात. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करतात. त्यानंतर वर्तमानपत्र काढतात. याच न्यू इंग्लिश स्कूलचं रूपांतर पुढे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये होतं आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा कार्यविस्तार बहरायला लागतो. टिळक आणि आगरकर केसरी आणि मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून जनमताचा अंदाज घेत होते. मुलाच्या बोलीने बोलावे, लोकासी शहाणे करताना हळूहळू आपण त्यांचा अंदाज घेत पुढे पाऊल टाकलं पाहिजे हे त्यांना माहिती होतं. कोल्हापूरच्या गादीविषयी एक प्रश्न तेव्हा निर्माण झाला. कोल्हापूरच्या संस्थानामध्ये तत्कालीन राजपुत्र जो शिवाजी, चौथा शिवाजी त्याचं नाव, ते संस्थान, इंग्रजांचा डोळा त्या संस्थानावरती होताच. आपला एक अधिकारी इंग्रजांनी कोल्हापूरच्या या करवीर संस्थानामध्ये नेमला होता आणि हे संस्थान आपण हडप करायचं हा डाव खेळून इंग्रजांनी आपल्या अधिकाऱ्याकरवी, त्यांचा दिवाण होता बर्वे नावाचा, त्याच्या मार्फत या चौथ्या शिवाजीला म्हणजे करवीर गादीच्या या राजकुमारालाच वेडा ठरवण्याचा घाट ब्रिटिशांनी घातला. या चौथ्या शिवाजीला वेड लागला आहे. त्याला मोठ्या रुग्णालयामध्ये उपचार केले पाहिजे, तो राज्यकारभार करायला असमर्थ आहे, असा प्रकारची आवई उठवली गेली आणि या राजपुत्राला अत्यंत विचित्र वातावरणामध्ये त्याला इंग्रज सरकारच्या माध्यमातून त्याला उपचार मिळायला लागले. उपचाराची गरज नसताना केवळ मानसिक आजारी आहे अशा प्रकारची बतावणी करून त्याच्यावरती अन्याय होत होता. टिळक आणि आगरकर या दोन 25शीतल्या तरुणांनी या चौथ्या शिवाजीच्या बाजूनी उभं राहण्याचा निर्धार केला आणि आपल्या वृत्तपत्रातून या महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या वंशजाची इंग्रज सरकार काही मराठी अधिकाऱ्यांमार्फत कशी दैना करताय याला त्यांनी आवाज उठवला. टिळक आणि आगरकरांवरती खटले भरले गेले. या तरुणांना डोंगरीच्या कारागृहामध्ये 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली. वयाच्या 30च्या आधीच टिळक आणि आगरकर आपल्या ऐन तरुणपणामध्ये कारागृहात गेले. पण बाहेर येताच जनसामान्यांनी त्यांचं अभूतपूर्व स्वागत केलं. महात्मा फुले आपल्या शिष्यांसमवेत या 2 तरुणांच्या पाठीशी उभे राहिले आणि महाराष्ट्राला पहिल्यांदा आपल्या छत्रपतींच्या वारशाचा अभिमान बाळगणारा असा नेता टिळक आणि आगरकरांच्या रूपाने मिळाला. त्यांचं नाव झालं. केसरी आणि मराठी वृत्तपत्र आता घराघरांमध्ये जायला लागली आणि टिळकांनी
राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय विचारांच्या माध्यमातून जनमताचा चाहूल घेत एकच आंदोलनाची धामधूम उडवून दिली. आता या ठिकाणी एक वळण येतं. या वळणावरती या दोन मित्रांमध्ये काही वाद निर्माण होतात. टिळकांचं म्हणणं असं आहे की इंग्रज आपले शत्रू, या शत्रूला घालवणं हे आपलं पहिलं काम. समाज मागास चालींनी बांधलाय हे मान्य आहे. समाजामध्ये अस्पृश्यता आहे, समाजामध्ये बालविवाहासारख्या प्रथा आहेत, समाजामध्ये विधवांना लग्न करण्यास मनाई आहे. या सगळ्या कुप्रथा असूनही प्रथम आपण इंग्रजांविरुद्ध लढलं पाहिजे हा टिळकांचा आग्रह होता. तर राजकीय सुधारणा नंतर करू, पहिल्यांदा आपण आपल्या घराची सफाई केली पाहिजे ही आगरकरांची भूमिका होती. दोन मित्र वेगळे होतात, आपापल्या बाजूचा पुनरुच्चार करीत ते वेगळे होतात, एकमेकांविषयी प्रसंगी कटुतेनं लिहितात. परंतु भारतीय लोकशाहीचा पाया मित्रांनो या टिळक आणि आगरकर यांच्या वादविवादांनी घातला गेलाय हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्याचा पुरेसा आदर करीतही प्रसंगी अनेक तीव्र शब्दांचा वापर करूनही आपलं म्हणणं या दोघांनी मांडलं. परंतु तरुण वयांमध्ये जेव्हा आगरकरांचं निधन झालं तेव्हा टिळकांनी लिहिलेला अग्रलेख आजही आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणतो. आपल्या मित्राबद्दल टिळक ज्या सहृदयतेनं लिहितात ते वाचल्यावरती कळतं की दोघांना एकमेकांबद्दल किती पराकोटीचा आदर होता. आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा असा वाद या महाराष्ट्रानं या देशानं पाहिला. पुढे टिळकांनी आपल्या जहाल चळवळीच्या माध्यमातून काँग्रेसला सर्वसामान्यांची संघटना बनवलं. बघा त्यांचं लोकोत्तर कार्य. एक तर राष्ट्रीय शिक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा धडाका लावला. एक न्यू इंग्लिश स्कूल आणि एक फर्ग्युसन महाविद्यालय उभं राहताच ठिकठिकाणी भारतामध्ये अशा प्रकारच्या शाळा आणि महाविद्यालय सुरू झाली. ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक देशाभिमानी तरुण शिकायला लागले आणि क्रांतिकारकांची एक मोठी मालिका देशभरातल्या अशा शिक्षण संस्थांमधून तयार झाली. एक केसरी मराठा वृत्तपत्र पाहिलं आणि बंगालपासून पंजाब पर्यंत आणि केरळ पासून इकडे कर्नाटकापर्यंत अनेक ठिकाणी राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्यासाठी वृत्तपत्रांच्या मालिका निघायला लागल्या. अशी वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक इंग्रजांच्या त्रासाला कारणीभूत ठरले हे पुढे इतिहासाने सिद्ध केलं. या सगळ्यांना प्रेरणा होती ती टिळक आणि आगरकरांची. राजकीय सुधारणांचा आग्रह धरी टिळक जोमाने पुढे येतात. कार्यबाहुल्यामुळे आणि तत्कालिक वादामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून बाहेर पडतात. परंतु सबंध भारताचं क्षेत्र त्यांना आता मुक्त होतं. या सबंध भारतीय क्षेत्रामध्ये टिळक अक्षरशः आपल्या राष्ट्रीय विचारांचा वणवा पेटवतात. याच दरम्यान बंगालची फाळणी होते. एक संघ असलेला बंगाल हिंदू आणि मुस्लिम अशा धार्मिक पायावरती प्रथम तोडायचा आणि नंतर पुढे फाळणी करायची, जी दुर्दैवाने खरीच ठरली. अशा प्रकारचा डाव ब्रिटिशांचा होता. बंगालची फाळणी होताच टिळक या बंगालच्या फाळणीला उत्तर देतात स्वदेशी आंदोलनानं. टिळक अर्थशास्त्री होते. आपल्या आकडेवारीतून त्यांनी इंग्रज भारताची कशी लूट करतायत हे सप्रमाण मांडलं आणि तरुणांना हाताशी धरून परकीय कपड्यांची होळी करण्याची प्रतिज्ञा ठिकठिकाणी त्यांनी तरुणांना घ्यायला लावली. पुण्यामध्ये आज ज्या ठिकाणी गरवारे महाविद्यालय आहे त्याच्या मागच्या मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये टिळकांनी सावरकरांच्या मदतीनं परकीय कपड्यांची मोठी होळी पेटवली आणि त्या होळीला साक्ष ठेवून तरुणांना स्वदेशीची शपथ दिली. मोठा झंझावात त्यांनी निर्माण केला. प्लेगची साथ आली होती. हा जो आपण आता सध्या करोनाच्या काळामध्ये वातावरण अनुभवतोय की हा रोग कुठून आला माहिती नाही, हा रोग किती बळी घेतोय माहिती नाही, परंतु सरकार समाज मनाची पर्वा करताना एक एक निर्बंध लागतोय. समाजाला निर्बंधांची सवय नसते. समाजावरती निर्बंध लादताना सरकारला काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतात. ते आपण पाहिलं. किती काळजीपूर्वक सरकार या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चाललेलं आहे. परंतु ही गोष्ट जेव्हा 19व्या शतकातील शेवटच्या उत्तरार्धाची किंवा 20व्या शतकातल्या पहिल्या दशकाची होती, जेव्हा पुण्यामध्ये प्लेग सुरू झाला, हा 1890 आणि 1900चा काळ.
या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी वारेमाप अत्याचार लोकांवरती केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चाफेकर बंधूंनी जेव्हा रँडचा खून केला तेव्हा टिळक या सगळ्या तरुणांच्या मागे उभे राहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय अशा प्रकारचा अग्रलेख लिहिला आणि टिळकांना राजद्रोहाच्या खटल्याला सामोरं जावं लागलं. भारतीय जनतेला हे नवीन होतं. एक कुणीतरी संपादक आपली लेखणी सरकारवरती चालवतो, सरकारच्या विरोधात बोलतो आणि सरकार त्याला अत्यंत निर्दयी अशा कायद्याचा सामना करायला लावते, तुरुंगामध्ये खेचते. टिळकांवरती राजद्रोहाचा खटला भरला गेला आणि टिळक अत्यंत निधड्या छातीने एक खटल्याला सामोरे गेले. टिळकांना पुढे तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेला रवानगी झाली. आधी डोंगरीच्या तुरुंगामध्ये होते, भारतातल्या काही तुरुंगांमध्ये होते, परंतु टिळकांनी तुरुंगवासाची भीती कधी बाळगली नाही आणि लोकांपुढे आदर्श घालून दिला की जर समजा लढायचं असेल तर तुरुंगाला घाबरून चालणार नाही. लोकांच्या मनातली भीती नाहीसी करण्याचं काम टिळकांनी केलं. तुरुंगाला एखाद्या तीर्थयात्रेचं स्वरूप त्यांनी आणलं. तुरुंगवारी म्हणजे जणू तीर्थयात्रा अशा प्रकारचं समीकरण टिळकांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केलं. टिळकांना निरोप द्यायला तुरुंगाच्या दारापर्यंत हजारोंचा जमाव जायचा आणि टिळक तुरुंगातनं सुटल्यावरती पुण्याच्या रस्त्यांवरती मध्यरात्री देखील हजारोंच्या संख्येनं लोक जमायचे. तुरुंगाला तीर्थयात्रेचं स्वरूप आणणारा असा हा लोकमान्य होता. लोकांच्या मनातील तुरुंगाचं भय त्यांनी घालवलं. लोकांच्या मनामध्ये नवीन जागृती निर्माण केली. काँग्रेसला सर्वसामान्यांची संघटना केली. टिळकांच्या आधी म्हणजे 1885 साली काँग्रेस स्थापन झाली, परंतु स्थापनेनंतर काही वर्ष अर्ज विनंत्या करणं आणि टिळक आणि इंग्रज सरकारकडे काही मागण्या करणं एवढंच काँग्रेसचं कर्तव्य होतं. टिळकांनी पहिल्यांदा दुष्काळामध्ये काँग्रेसनं काय केलं पाहिजे याचा आराखडा मांडला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसनं काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडलं आणि पुण्याला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दारामध्ये टिळकांनी तर थेट एका सर्वसामान्य वेशातल्या शेतकऱ्याचा पुतळा उभा केला. लाल बाल पाल, पंजाबमध्ये लाला लजपत राय, बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल आणि महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक अशी ही जहाल राजकारणाची त्रिमूर्ती भारतामध्ये दैदिप्यमान संचार करू लागली. टिळकांनी उद्योग धंद्यांची उभारणी करण्यासाठी स्वतः पैसे गुंतवून कारखाने काढले. टिळकांना तुरुंगामध्ये जाताना खटले लढवताना मदत व्हावी म्हणून लोकांनी पैसे गोळा केले. टिळकांनी त्यात आपली कमाई घालून पैसा फंड निर्माण केला आणि तळेगाव सारख्या ठिकाणी काचेचा कारखाना काढला आणि सूतगिरण्या उभ्या केल्या. उद्योगशीलतेला प्रेरणा देण्यासाठी टिळक प्रयत्नशील होते. अत्यंत विद्वान असल्यामुळे ओरायनसारख्या ग्रंथातून आर्यांचं जन्मस्थान कोणतं यावरती त्यांनी प्रकाश टाकला आणि गीता रहस्यासारखा ग्रंथ लिहिला. गणित हा तर त्यांचा हातखंडा विषय. त्यामुळं विद्वत्ता असेल, प्रतिभा असेल, राजकारण असेल किंवा लिखाण असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये टिळक अक्षरशः संचारत होते आणि आपल्या दैदिप्यमान प्रतिभेनं संबंध भारताला त्यांनी आकर्षित केलं होतं. टिळक आणि टिळकांच्या जीवनावरती केवळ भारतातले हिंदूच फिदा होते असं नाही, तर भारतातल्या सर्व धर्मातल्या लोकांना त्यांनी आपल्या बरोबर घेतलं होतं. बॅरिस्टर जीना हे तर टिळक भक्त. टिळकांचे खटले लढवण्यासाठी जीना पुढे येत होते, परंतु टिळकांना स्वतःचा खटला स्वतः लढवायचा होता. याचं कारण टिळकांना या खटल्याच्या माध्यमातून एक जनजागृती करायची होती. टिळक जीनांना सांगायचे, तुरुंगवास वाचवणं किंवा तुरुंगापासून सुटका होणं यासाठी मी खटला लढवत नाही. मी खटला लढवतोय याचं कारण मला न्यायालयासमोर माझी बाजू समर्थपणे मांडता येईल आणि ही बाजू मांडत असताना संबंध देशभर त्याचे प्रतिसाद उमटतील आणि लोकांना कळेल की इंग्रज सरकार हे एक दांभिक सरकार आहे आणि या दांभिक सरकारचं वस्त्रहरण करण्याची नामी संधी मला गमवायची नाही, म्हणून मला माझे खटले लढवायचे आहेत. हा टिळकांचा आग्रह होता. त्यामुळे वयाच्या 20 मध्येच राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रसार करणाऱ्या संस्थांची स्थापना आणि वृत्तपत्रांची कामगिरी, वयाच्या 30 मध्ये असतानाच काँग्रेसला थेट सर्वसामान्यांची संघटना बनवणं,
वयाच्या 40 मध्ये असताना गणेशोत्सव आणि शिवजयंती सारखे सार्वजनिक सण समारंभ करून मोठं जनसंवर्धन मिळवणं आणि वयाच्या 50च्या आधीच सक्त मजुरीच्या शिक्षेसाठी तुरुंगात जाणं. वयाच्या 60 मध्ये टिळक थेट परदेशात जातात. व्हॅलेंटाईन चिरोल नावाचा एक ब्रिटिश पत्रकार भारतामध्ये आला होता. टाइम्स इंडियाचा हा पत्रकार. टाइम्स ऑफ इंडियानं द इंडियन अनरेस्ट नावाची एक लेखमाला लिहिली आणि त्यात चिरेलनं टिळकांना दी फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अशी उपाधी बहाल केली, भारतीय असंतोषाचा जनक. पुढे कालांतराने ही पदवी टिळकांना कौतुकाने चिकटली. टिळकांच्या कर्तृत्वाचा परिचय देणारी ही पदवी ठरली, परंतु तेव्हा टिळकांना या उक्तीचा राग आला होता आणि म्हणून या चिरेलनी आपली बदनामी केली. त्याला धडाड शिकवण्यासाठी वयाच्या 63व्या वर्षी आपल्या दुटांगी धोत्राला गाठ मारून टिळक बोटीमध्ये बसतात आणि इंग्लंडची वारी करून येतात. तुम्ही इंग्लंडला जाऊ नका, ते वातावरण तुम्हाला झेपणार नाही, आपल्याकडे पैसे नाहीत, अशा सगळ्या भीतीला, अशा सगळ्या भयग्रस्त वातावरणाला छेद देत टिळक थेट लंडनमध्ये जातात आणि तो खटला लढवतात. वयाच्या 65व्या वर्षी टिळकांची प्राणज्योत मालवते आणि टिळक गिरगावच्या चौपाटीवरती लाखो जनसंवर्धांच्या साक्षीनं पंचतत्वात विलीन होतात. एक लोकमान्य आपल्या या लोकोत्तर कार्याला मागे ठेवून कायमचा निघून जातो. त्याला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. मित्रांनो, लोकमान्यांनी नव्या युगाची स्थापना केली. जे काम चाणक्यानं केलं असेल, जे काम श्रीकृष्णानं केलं असेल, जे काम विवेकानंदांनी केलं असेल, अशा प्रकारे समाज मनाला पूर्णपणे एक वेगळी दिशा देण्याचं, एका वळणावरती त्याचं नेतृत्व करण्याचं आणि मनामध्ये एक दैदिप्यमान प्रेरणा जागवण्याचं, अशा पद्धतीचं टिळकांचं काम होतं. हे लोकमान्यांचं काम जागवण्याचा प्रयत्न कलाभिषेकच्या माध्यमातून आपण सर्वांनी केला. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या आयोजकांचे, कलाकारांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि टिळकांनी जागवलेली देशभक्ती हा केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा उपचार न राहता ही देशभक्ती आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनवूयात, अशी प्रार्थना करून माझं हे मनोगत संपवतो. धन्यवाद. भारत देश मेरा देश, मेरी माता और परमेश, मेरे जीवन मेरे प्राण, भारत माता को कुर्बान, भगवा झंडा, दिव्य निशान, त्याग और त्याग और विक्रम की खान, पवित्रता की ज्योति महान करती हूँ मैं उसका सम्मान। भारत देश मेरा देश, मेरी माता और परमेश, मेरे जीवन मेरे प्राण, भारत माता को कुर्बान। हे मातृभूमी तुझला मन वाहिले, हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाग्विभव ही तुझ अर्पिले, वक्तृत्व वाग्विभव ही तुझ अर्पिले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तुझी अनन्य झाला, लेखा प्रति विषय तुझी अनन्य झाला, वत्स्थंडिली ठकलिले प्रिय मित्र संघा, केले स्वये दहन यौवन देह भोगा, वत्स्थंडिली ठकलली गृहवित्तमत्ता, वत्स्थंडिली ठकलली गृहवित्तमत्ता,
दावानलात वहिनी नवपुत्रकान्ता दावानलात वहिनी नवपुत्रकान्ता त्वत्स्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू त्वत्स्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू केला हवी परम कारुण पुण्य सिंधू केला हवी परम कारुण पुण्य सिंधू त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला हे काय बंधू असतो चरी सात आम्ही हे काय बंधू असतो जरी सात आम्ही त्वत्स्थंडिलीच तिथले असते बळी मी त्वत्स्थंडिलीच तिथले असते बळी मी संतान या भरत भूमीस 30 कोटी संतान या भरत भूमीस 30 कोटी जे मातृभक्तिरत सज्जन धन्य होती जे मातृभक्तिरत सज्जन धन्य होती हे आपुले कुलहि त्यामधि ईश्वरांश हे आपुले कुलहि त्यामधि ईश्वरांश निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश